जर काही गोष्टी घडल्या आणि एखादा अतिरेकी सुरक्षा गार्ड म्हणून मुंबईत आला आणि त्याचे वेपन्स जर मागून मुंबईत आले तर मुंबईमध्ये एखादी मोठी घटना घडायला जास्त वेळ लागणार नाही मित्रांनो। नमस्कार, मी अतुल जैन आपल्या बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आता नुकतंच काश्मीरमध्ये पहलगाम मध्ये झालेल्या ज्या 28 ते 30 लोकांच्या नरसंहारानंतर आज आपल्या देशामध्ये हळहळ व्यक्त होते आणि रोष व्यक्त होतोय। पण त्यानंतर आज आपण जर पाहिलं तर आपली मुंबई सुरक्षित आहे का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आज या ठिकाणी निर्माण होताना आपण बघतो आहोत। ज्या ठिकाणी माझे मित्र विनीत सिंगजी जे भारतीय जनता पार्टीचे एक मोठे कार्यकर्ते आहेत आणि गेली अनेक वर्ष सगळे जे आवाज उठवायचे असतात तर विनीत सिंग यांनी नेहमी आवाज उचललेला आहे आणि यावेळेला तर त्यांनी अत्यंत फार मोठा विषय घेताना आपण विनीत सिंग यांच्याकडे बघतो आहोत। तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे की मुंबई सुरक्षित आहे का, तर यामध्ये विनीत सिंग यांनी एक मोठा विषय घेतलेला आहे तो असा आहे की आपल्या मुंबईमध्ये सिक्युरिटी जी आहे ती काश्मीरच्या युवांची सिक्युरिटी सुद्धा आपल्या मुंबईमध्ये आहे, हे तुम्हाला माहित आहे का? नक्कीच माहित नसेल मित्रांनो। ज्या पद्धतीने आज आपण बघतो आहोत की मुंबईमध्ये सिक्युरिटी ही उत्तर भारतीय असतात किंवा याआधी काही वर्षांपूर्वी आपण नेपाळचे काही गुरखा लोक बघत होतो, पण आता नाही, आता काश्मीरचे युवक सुद्धा मुंबईमध्ये सिक्युरिटी म्हणून आलेले आहेत। तर ही सिक्युरिटी आपल्याला किती धोकादायक असू शकते हे आपण काही वेळेत आपण तुमच्या समोर घेऊन येणार आहोत। आपल्याला विनीत सिंगजी आहेत। विनीत सिंगजी, तुमचं हार्दिक स्वागत। विनीतजी, काय सांगाल ज्या पद्धतीने आज काश्मीरमध्येच्या पहलगाम मध्ये जी घटना घडली त्यानंतर लोकांना खूप दुःख झालेलं आहे की अशा पद्धतीने जर घटना होत असेल तर आपण कसं या देशामध्ये राहायचं। पण तुम्ही मोठा प्रश्न उचललेला आहे। कालच ज्या पद्धतीने आपल्या अंधेरीच्या मरो विभागामध्ये सिक्युरिटी शोधून काढलेली आहे, जी काश्मीरचे युवक आहेत, अत्यंत मनाला असं एकदम आश्चर्यचंबित झाले कशा पद्धतीने या गोष्टी होऊ शकतात की हा मोठा खुलासा तुम्ही केलेला आहे। कशा दृष्टिकोनातून आपल्याला ही बातमी कळली? अतुलजी, जेव्हा ही घटना काश्मीरमध्ये घडली आणि जो आपल्याकडे राग होता आणि मी मरोलमध्ये फिरत असतो, मी भारतीय जनता पार्टी वार्ड क्रमांक 86 चा महामंत्री आहे आणि पूर्ण वार्डात माझा प्रवास असतो, पूर्ण बिल्डिंग मध्ये मी जात असतो, तेव्हा मी ही नोट केला की जे लोक काश्मीरी पंडितला सोडले नाही ते आजूबाजूवाले होते आणि त्या लोकांना ते राहू दिले नाही, पूर्ण संपून टाकले। आता हा विषय जो 22 तारखेला काश्मीर पहलगाम मध्ये घडला त्या विषयानंतर मी ऑब्झर्व केला की वसंत ओआसिस मध्ये मी नेहमी जात असतो। वसंत ओआसिस मध्ये मी पाहिलं की एक 30-35 काश्मीरी मुसलमान सिक्युरिटी गार्ड प्रमाणे ते राहत होते। मी बघून मला त्रास होत होता की माझे या वसंत ओआसिस मध्ये राहणारे 3500 फ्लॅट्स आहेत। नाही, पण ही गोष्ट तुम्हाला कळली कशी की हे काश्मीरी लोक आहेत, हे तुम्हाला कसं कळलं? कसं आहे की एक आपण कार्यकर्ते असल्यामुळे लोकांमध्ये राहिल्यामुळे आपण एक माणसाला ओळखून चेहरा ओळखतो। जसं एकदा नेपाली वॉचमॅन असला की आपण बघतो की हा नेपाली आहे, दुसरं सर्वांचे एक वेशभूषा अलग असते। मी त्यांना सहजपणे जाऊन विचारलं की तुम्ही, मला माहित होतं पण ते कन्फर्म करण्यासाठी मी त्यांना विचारलं की तुम्ही कुठले आहात, तुमचं नाव काय आहे, तर त्या लोकांनी सांगितलं की आम्ही काश्मीरचे आहोत। त्यांचा आयडी कार्डवरती त्यांचं नाव लिहिलेलं होता, ते मुसलमान नाव होता। मी त्यांना बोललो की तुम्ही किती लोक आहात, त्या लोकांनी सांगितलं की आम्ही इथे कमी 10 से 15-20 लोक आहोत। तिथे जो एक सुपरवायझर होता त्यांच्याशी आम्ही थोडा वादविवाद पण झाला त्यानंतर, की आम्ही त्यांना सांगितलं की हा वसंत ओआसिस सारखा एक सोसायटी नाहीये, मग बोरा कॉलनीमध्ये पण काश्मीरी मुसलमान प्रमाणात आहेत, तिथे सिक्युरिटी गार्डच्या नोकऱ्या करतात। असे मुंबईमध्ये कॉलेज सिक्युरिटी, कमर्शियल सिक्युरिटी, रेसिडेन्शियल सिक्युरिटी कितीही असे असतील की तिथे काश्मीरी मुसलमान तिथे वॉचमॅन सिक्युरिटी सारखे आहेत। आता प्रश्न असा निर्माण होतो की हे लोकांनी तिथे आपल्या आर्मीला सोडले नाहीत दगड मारायचे, काश्मीरी पंडितला सोडले नाही। आता यांच्यावरती तुम्ही काय विश्वास करेल की हे लोक रेकी करत असेल आणि एकदा 2 वर्ष 3 वर्षानंतर एकदा मोठा घटना घडू शकते आणि पूर्ण मुंबईला हा खतरा होऊ शकते। म्हणून मी हे स्टेप घेतला आणि मी त्या लोकांना सांगितलं, त्या लोकांनी कंप्लेंट केले माझे MIDC पोलीस स्टेशनला।